नमस्कार. जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे. अगदी सहजरित्या कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये सहजरित्या उपलब्ध होणाऱ्या या 4 मुळ्या 1 ग्लास पाण्यामध्ये रात्री भिजत घाला आणि सकाळी उपाशीपोटी ते पाणी तुम्ही गाळून प्या. तुमच्या शरीरामध्ये उष्णतेचा तुम्हाला कितीही भयंकर त्रास असेल, मग उष्णतेमुळे तुम्हाला खूप घाम येत असेल, पोटामध्ये आग होत असेल किंवा घशाला कोरड पडत असेल, ओठ कोरडे पडत असतील, लघवीला जळजळ खूप होत असेल किंवा हातापायाची आग होत असेल किंवा उष्णतेमुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचा त्वचारोग झालेला असेल, तर असे उष्णतेचे सर्व त्रास तुमचे निघून जातील. एवढंच नाही, तर तुम्हाला पित्ताची भयंकर समस्या जरी असली, तरी पित्ताची समस्यासुद्धा या उपायाने पूर्णपणे निघून जाते. कारण या मुळ्यांमुळं जे पाणी तयार होणार आहे, ते अल्कलाईन वॉटर तयार होतं, जे पित्ताशयाशी आणि अगदी मोठमोठ्या आजाराशी लढण्याची क्षमता ठेवतं. असं अल्कलाईन वॉटर हे तयार होतं. तर हा उपाय अगदी सोपा आहे. सहजरित्या तुम्हाला ह्या मुळ्या कुठल्याही आयुर्वेदिक दुकानामध्ये सहजरित्या मिळतील. त्यामुळं तुम्हाला हे घेण्यासाठी विशेष असे खर्च करण्याची पण आवश्यकता नाही. अगदी स्वस्तामध्ये तुम्हाला या मुळ्या सहजरित्या मिळतात. अगदी छोटा व्हिडिओ आहे. उपाय या पद्धतीनंच करा, म्हणजे तुम्हाला उष्णतेचे त्रास निघून जातील, पित्ताशयाचे त्रास निघून जातील, पित्ताचा त्रास निघून जाईल. ही जी मुळी तुम्हाला दिसते आहे, ही मुळी आहे वाळा या वनस्पतीची. एक गवत प्रकारची वनस्पती आहे, आयुर्वेदिक वनस्पती आहे. ज्याला मराठीमध्ये आपण वाळा असं म्हणतो. हिंदीमध्ये याला खस असं म्हटलं जातं आणि याचं जे सायंटिफिक नाव आहे, ते आहे क्रिस्टोपोगोन जिजेनॉइड्स आणि हे सहजरित्या उपलब्ध होतं. आता हे तुम्ही सर्व घरामधल्या माणसांना सुद्धा माठामध्ये टाकून ते पाणी तुम्ही वापरू शकता. परंतु घरामध्ये प्रत्येकालाच उष्णतेचा त्रास असतो असं नाही. तर एखाद्या व्यक्तीला उष्णतेचा त्रास नसेल आणि त्यांनी हे पाणी पिलं तर त्याच्या शरीरातली अजून उष्णता कमी होऊन त्याला सर्दीचा त्रास होऊ शकतो. म्हणून ज्या व्यक्तींना उष्णतेचा त्रास आहे, अशाच व्यक्तीनं हा उपाय 7 दिवस करायचा आहे. तर कशा पद्धतीनं? तर रात्री 1 ग्लासभर पाणी घ्यायचं आहे. हे पाणी तुम्ही माठातलं घेतलं तर सर्वोत्तम. माठातलं पाणी घ्या 1 ग्लास भरून आणि त्याच्यामध्ये या वाळ्याच्या 4 मुळ्या त्या पाण्यामध्ये भिजत घाला किंवा त्याचं चूर्ण करून त्या पाण्यामध्ये ते भिजत घाला. तर ते पाण्यामध्ये भिजत घालायचे, झाकण ठेवायचं त्याच्यावर. रात्रभर त्याला भिजू द्यायचं आहे. सकाळी उपाशीपोटी आपल्याला हा उपाय करायचा आहे. बऱ्याच व्यक्तींना उपाशीपोटी उपाय करायचं म्हणलं की थोडंसं असा त्रास जाणवतो. परंतु आयुर्वेदिक उपाय हे तुम्हाला जर व्यवस्थितरित्या शरीराला लागू करायचे असतील, त्याचा चांगल्या रीतीने रिझल्ट्स तुम्हाला मिळवायचा असेल, तर आयुर्वेदिक उपाय हे 90-95% उपाय तुम्हाला उपाशीपोटी करावे लागतात. हे पाणी तुम्ही सकाळी उपाशीपोटी गाळून घ्या आणि प्या. एक 7 दिवस तुम्ही हा उपाय करा आणि त्यानंतर बघा तुमच्या शरीरामधून उष्णतेचे सर्व त्रास निघून गेलेले असतील. शिवाय पित्ताची समस्या सुद्धा तुमची पूर्णपणे निघून गेलेली असेल. कारण हे जे पाणी तयार होतं, हे पूर्णपणे अल्कलाईन वॉटर तयार होतं, जे तुमचा पित्ताशयाचा त्रास पूर्णपणे घालवतं, उष्णतेचा त्रास घालवतं. म्हणून हा उपाय तुम्ही उष्णतेसाठी, पित्ताच्या त्रासासाठी अवश्य करून बघा. अगदी ₹20-25 लागतील तुम्हाला 7 दिवसाच्या उपायासाठी. स्वस्त आणि उष्णतेचा त्रास घालवण्यासाठी एकदम मस्त असा हा उपाय आहे. तर तुम्ही हा उपाय अवश्य करा. ज्यांनाही गरज आहे अशा सर्व व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा आणि अशाच नवनवीन उपयुक्त आयुर्वेदिक माहितीसाठी जीवन संजीवनी हेल्थ या ऑफिशियल चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. धन्यवाद.